तीन प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे बीडमध्ये. सगळे पत्रकार आले होते. ज्या दिवशी रात्री 10 वाजता पत्रकार आले आणि तुम्हाला माहित आहे की ज्या वेळे जरांगे भाऊचा हे चालू होता प्रेस कॉन्फरन्स, त्यावेळे ही सगळी मीडियावरती माझा फोनो गेला आहे, माझी पत्रकार परिषद गेली आहे. तो आता फक्त हेच विषयावरती आपण बोलू. धन्यवाद. काय मी काय सांगितलं, सगळं जे अनुभव आहे ते मीडियावरती अगोदर सांगून टाकलाय गेले 3 दिवस पासून. आता कशाला हे प्रश्न? आपले 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 महाराष्ट्र टाइम्स वर भी खूप चांगला दाखवलेला आहे, एबीपी माझ्यावरती भी दाखवलेला. परत परत तेच तेच काय ते लोकांचे मुद्दे बघा ना. अभि नगरपालिका आणि मी एक बोलते पत्रकार लोकांना, जे मुद्दा आहे ना तेच तुम्ही दाखवा. की कसं आहे तुम्हाला माहिती आहे, बीडमध्ये एक पत्रकारांचे, आपण पत्रकार आहोत है ना, आणि तुम्हाला माझा लढा माहित आहे. स्वराज्य शक्ती सेना कशाला उभारली आणि तो माझी वय पण नाहीये, 45 वर्षाची मी आहे. माझे मुलाबाळांना माझी गरज आहे तरी पण मी ते बघत नाही. पण आज लोकांच्या काहीतरी भला करायचं. आज बीडमध्ये पत्रकारचे मुलगेची बिनदहाडे हत्या झाली, 20 वर्षाचा होता. ज्यावेळी मी संतांना भेट देणे गेली त्या दिवशी त्यांचा बर्थडे होता, वाढदिवस होता. तो ये वेळ आपले पण वर येऊ नये त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे. आणि मीडियाने आज मी 4 पत्रकार परिषद घेतलेली आहे 4 जिल्ह्यामध्ये. मीडियाने खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे स्वराज्य शक्ती सेना को. तो तुम्ही पण द्या. ये मुद्दा तेच तेच मुद्दा, तेच तेच मुद्दा. लोकांचे नाली रस्ते बिजली पाणी हे दाखवा. गुंडागर्दी, ड्रग्स, अफीम, चरस, गांजा, शराब के कारखाने, कला केंद्र, सब बड़े बड़े नेताओं के हैं और उसमें पीने वाले आपके हमारे बच्चे. तो ये मुद्दे आप लोग उछालिए ना जम के. राज्यात सर्पकार परिस्थिती निर्माण झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. 3 साप प्रत्येकाचे शेपूट प्रत्येकाच्या तोंडात, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. सगळेच एकमेकांना गिळायला बसलेले आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणतायत. अशी परिस्थिती सुरू झाल्यानंतर जनतेकडे कोण बघणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. सर्पाकार परिस्थिती झालेली आहे, म्हणजे 3 साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात, सगळेच एकमेकाला गिळायला बसले. ही अशी गिळागिळी सुरू झाल्यानंतर जनतेकडे कोण बघणार? आणि शेतकरी तर फार हताश झालेला आहे. त्याला नुकसान भरपाई वगैरे तर सोडत काहीच मिळत नाही.